टप्प्यामध्ये आलाय। त्यामुळे बोटी किनाऱ्यावर ठेवण्याकरता पारंपरिक मच्छीमार बांधवांची लगबग सुरू झालेली आहे। उद्यापासून 1 ऑगस्ट पर्यंत मासेमारी बंदी म्हणजे मासेमारीवर बंदी असणार आहे। त्यामुळे आता ती लगबग आपल्याला इथे बघायला मिळते। यंदाचा मासेमारी हंगाम संपला असून मच्छीमार बांधव आपल्या बोटी शाकारण्यासाठी सज्ज झालाय। त्यांची ही सगळी लगबग सुरू आहे। अनेक बोटीने किनारा गाठलाय। काही बोटीवरती प्लास्टिक झाकून ठेवण्यात आले, तर अनेक बोटीने आंजरला खाडीचा आसरा घेतलाय। काही बोटी सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या आडोशाला गेल्यात। काही बोटी मात्र अजूनही समुद्रामध्ये आहेत, परंतु पुढील 1-2 दिवसामध्ये सगळ्याच बोटी किनाऱ्यावरती येतील, नांगर टाकून उभ्या राहतील। पुढील 2 महिने मासेमारी बंदीचा कालावधी आहे। पुन्हा 1 ऑगस्टपासून मासेमारीसाठी याच बोटी सज्ज होतील, परंतु त्यापूर्वी मासेमारी बोटीचं जे छोटं मोठं काम असेल ते काम केलं जाते। मासेमारी बोटींची रंगरंगोटी केली जाते आणि पुन्हा एकदा नव्या उमेदीने या सगळ्या बोटी मासेमारीसाठी सज्ज होतात। मासेमारीसाठी समुद्रात लोटल्या जातात आणि मच्छीमार बांधवांना प्रतीक्षा असते चांगल्या मासेमारी हंगामाची। यावर्षीचा हंगाम पूर्णपणे फेल गेलेला आहे। मच्छीमार बांधवांचं मोठं नुकसान झाले। वारंवार येणारे वादळ आणि वादळ सदृश परिस्थिती यामुळे मच्छीमार बांधव मेटाकुटीला आलाय, परंतु पुढील हंगाम तरी चांगला येईल का हीच आशा मच्छीमार बांधवांना आहे। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, हरणे, रत्नागिरी। मावळ तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या भडवली या छोट्याशा गावातील युवा तबला वादक अजित लोहार यांनी सलग 3 तास 14 सेकंद तबला वादन केल्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झालेली आहे। भडवली आणि धामणे परंदवडी या ग्रामस्थांसह वारकरी संप्रदायाच्या वतीने तबला वादनात रेकॉर्ड केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला। अजित लोहार यांच्या या विक्रमाचं सध्या खूप कौतुक होत आहे। अजित लोहर हे मावळ तालुक्यातील तबला वादक असून पद्मश्री तालयोगी पंडित सुरेश तळवलकर आणि सुभाष देशमुख यांचे ते शिष्य आहेत। पवन मावळ दिंडी समाजाचे हबहप रघुनाथ महाराज लोहर यांच्या मार्गदर्शनाखाली वयाच्या 8व्या वर्षापासून तबला वादनाचे धडे अजित लोहर गिरवत आहेत। लोहर यांना यापूर्वी राष्ट्रीय पातळीवर तबला वादनात सुवर्ण पदक मिळालेलं आहे। राज्यातल्या अनेक प्रख्यात कीर्तनकार आणि अनेक प्रख्यात गायकांना त्यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये साथ संगत केलेली आहे। माझं एक टार्गेट होतं की आपण काहीतरी रेकॉर्ड केला पाहिजे या तबल्यामध्ये, म्हणून रोजचा आमचा तसा रोजचा रेग्युलर रियाज आहे। 4-8 तासाचा रेग्युलर रियाज असतो। पण एक कुठंतरी असं वाटत होतं की आपण या तबला क्षेत्रामध्ये काहीतरी किंवा आपल्या घराण्याचं तालुक्याचं नाव कुठंतरी पोचेल, या हिशोबाने मी रेकॉर्ड करायचं ठरवलं आणि 9 एप्रिल रोजी माझा इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नॉनस्टॉप 3 तास 14 सेकंदाचा तबल्याचा रेकॉर्ड झालेला आहे। अजित यांना आजतागायत अनेक पुरस्कार मिळालेत। भडवलीच्या ग्रामस्थांना अजित यांचा अभिमान आहे। अति दुर्गम भागामध्ये भडवल्या गाव, तालुका मावळ, जिल्हा पुणे या ठिकाणी असं काही सेवा नसताना सुद्धा अति दुर्गम आधी खेडेगावामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये या भारत देशामध्ये या कलेचे नाव लौकिक केलेलं आहे। अजित लोहर यांनी सलग 3 तास 14 सेकंद तबला वादन केल्यानं इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये तशी नोंद झाली असून त्यांना सुवर्ण पदक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आलंय। श्री अजितराव लोहर यांनी जे पदक मिळवलं त्याबद्दल आमच्या धामणे ग्रामस्थांच्या वतीनं, परंदवडी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो। चंद्र कलाकालाने वाढतो, तसेच यांची प्रगती कलाकालाने वाढो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। भावना खूप म्हणजे अभिमान वाटतो। प्रचंड मेहनत आणि सततचा रियाज हेच अजित यांच्या यशाचं गमक असल्याचं ते सांगतात। प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ही स्वप्नवत कामगिरी या युवा तबला वादकानं केलेली आहे। त्यांच्या या कार्याला न्यूज 18 लोकमतचा सलाम। गणेश दुडम, न्यूज 18 लोकमत, भडवली, मावळ। आता काही व्हायरल व्हिडिओज बघणार आहोत। आयुष्यात असे काही प्रसंग येतात जिथे एक अडचण सोडवण्याच्या नादात होतं भलतंच। असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आलाय। या व्हायरल व्हिडिओमध्ये एका खड्ड्यात अडकलेली कार बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय, पण होतं भलतंच आणि हे पाहून लोकांना त्याचं हसू आवरत नाही। पाहूयात हा मजेदार व्हिडिओ।
Ебать! Стой, стой, стой! Блять! Ебать!